जेव्हा तुमच्यावरती सगळी चौकशी सुरू आहे, तुम्ही त्या प्रकरणाचा उल्लेख पण केलेला आहे की तुम्ही थेट अमित शहांना फोन केला आणि तुम्ही हे काय करतात असा जाब तुम्ही त्यांना विचारला, तर खरं आहे? म्हणजे इतकं सौम्यपणे नाही बोललो मी. म्हणजे मानवी हक्क कोणासाठी आहेत तर क्रूर अतिरेक्यांसाठी आहे, आमच्यासारख्या लोकांसाठी नाही. आम्ही राजकीय लोक आहोत ना. अनिल देशमुख, अविनाश भोसले, पीटर केरकर किंवा छाबरिया बंधू पण होते, गिरीश चौधरी, गिरीश सतीश यांचे उके, गरवारे, हो, हे सगळे लोक आतमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बिचारे आले होते. आणि पण दिवस यांना काढत होते. बिचारे म्हणणं खरोखर योग्य आहे का? संजय राऊत, राहुल गांधी हे जामिनावर सुटलेले आरोपी आहेत ना. त्यांनी फार काही शहाणपणा शिकू नये असंही म्हटलं जातं. हो, मग ह्याच एक प्रकरणातली तुमची एक ऑडिओ क्लिप मात्र व्हायरल झालेली, त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण दिलं की मला माहीत नाही आहे. एका महिलेशी तुम्ही बोलताय आणि त्या फार तुम्ही शिवीगाळ करता. मला माहिती. अनेकांना असं वाटतं की संजय राऊत हे वास्तवापासून तुटलेले आहेत की काय? खरोखरीच म्हणजे मान्यच करत नाही. 133 जागा आल्या, 200च्या पेक्षा महायुती आलेली आहे, मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आलेलं आहे. तर हे या वास्तवापासून संजय राऊत दूर दूर का जात आहेत? या माणसामध्ये सरकार पाडण्याची क्षमता आहे, हे मी त्यांना सांगितलं होतं. पण हेच प्रफुल्ल पटेल शरद पवारांचे राईट हँड होते ना. असतील, त्यांचा प्रश्न आहे तो, म्हणून आम्ही त्यांना सोडलं का? त्याच नरेंद्र मोदींनी अडाणी अंबानी बरोबर जर काही उद्योग करार केले तर ते देशाला अडाणी अंबानी हे दोन सरकार चालवतात. आणि त्या शरद पवारांच्या संस्थेत अडाणी गेले तर शरद पवार हे महाराष्ट्राच्या साठी औद्योगिक काय प्रगतीसाठी काम करतात, असं कसं काय? असं कधी म्हटलं आम्ही? आज काल ट्रम्पला जाऊन कोण भेटलं तर अंबानी भेटले. दुर्दैव आहे. पण राऊत हे दुर्दैव आहे ना. पण राऊसाहेब, यात अंबानींच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे कुटुंबीय जातात. त्यांचा प्रश्न, आम्ही नाही गेलो. की आता एवढे देशावरती पहलगामचा मुद्दा झाला, आपण सर्जिकल स्ट्राईक केला, त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे परदेशातून लवकर आले नाहीत, याबद्दल पण टीका झाली. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे त्या खऱ्या अर्थानं पार्ट टाईम राजकारणी आहेत? अजिबात नाही. पूर्ण वेळ राजकारण कोणी करत असेल तर उद्धव ठाकरे करतात आणि राहुल गांधी करतात. असं आहे की ते ज्या हक्कानं ते वर्षावर जाऊन फडणवीसांशी बोलतात त्याच हक्कानं त्याने मातोश्रीवर यायला पाहिजे. त्यांना मातोश्री नवीन नाही. मातोश्री त्यांचं स्वागत नेहमी प्रमाणात. उद्धव ठाकरे भाऊ आहेत त्यांचे मोठे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज माझ्यासोबत आहेत शिवसेनेची मुलुक मैदान तोप, राज्यसभेचे खासदार आणि ज्यांचा चेहरा रोज टीव्हीवर दिसतो म्हणजे दिसतोच असे संजय राऊत. संजय राऊत यांचं पुस्तक आलेलं आहे नरकातला स्वर्ग. त्यांनी 101 दिवस आर्थर रोडमधल्या तुरुंगामध्ये घालवलेले आहेत आणि त्याचे जे अनुभव आलेले आहेत ते त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने टिपलेले आहेत. या पुस्तकाविषयी आणि सध्याच्या राजकीय घडामोडींविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. राऊत सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. या पुस्तकाची तुमची मी प्रस्तावना वाचली आणि मला थोडा धक्का बसला आहे की तुमचं पुस्तक प्रकाशित करायला अनेक बडे प्रकाशक किंवा महाराष्ट्रामधले सारस्वत घाबरले होते, असा तुम्ही उल्लेख केलेला आहे. खरं आहे का? नक्कीच. इतकी कोणाची भीती आहे महाराष्ट्रामध्ये की संजय राऊतांचं पुस्तक छापायला लोकांना नकार द्यावा असं वाटलं? नाही, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकांनी सावरकरांचं पुस्तकसुद्धा छापायला नकार दिला होता. भीती वाटते. सरकारचा जो शत्रू आहे, सरकारचा जो शत्रू आहे त्या शत्रूशी संबंध ठेवणं म्हणजे सरकारशी पंगा घेणं. बरं. कारण आता राजकारण आणि एकंदरीत व्यवहार हा चमच्यांचा आहे, गुलामांचा आहे. कोणीही लढायला आणि संघर्ष करायला तयार नाही. आणि आम्ही कायम प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणाऱ्या टोळीमध्ये आम्ही असतो. बरं. सरकार बिरकार हे आमच्यासाठी गौण आहे. तुम्ही राष्ट्राच्या अस्मितेवर किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेवर प्रहार करणाऱ्या ज्या व्यापारी वृत्ती आहेत त्यांच्याशी आम्ही संघर्ष करतो, भांडतो. आता लोकांमध्ये स्वतःचा स्वार्थ, फायदा, व्यापार याला फार महत्त्व आलं आहे. आम्ही जे सांगतोय ते आम्ही मूर्ख लोक आहोत. तरी खूप मोठा वर्ग आमच्याबरोबर आहे या महाराष्ट्रातला. आता ह्या पुस्तकाच्या संदर्भात म्हणाल तर सगळे प्रकाशक असतील, वर्षानुवर्ष आमच्याकडे येणारे जाणारे, आम्ही त्यांना मदत करतो. पण हे पुस्तक जे आहे
हे काढण्यासाठी जी हिंमत लागते ती हिंमत अनेकांमध्ये मला दिसली नाही. अच्छा. शरद तांदळे मला भेटले, राजू परोळेकर त्यांना घेऊन आले आणि मला असं वाटतं त्यांनी ते हिमतीने पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि कौतुकास्पद आहे. ओके. पण अनेकांना असं खरं वाटणार नाही की जे संजय राऊत 2014 पूर्वी 2014च्या सुरुवातीला मोदींचं तोंड भरून कौतुक करत होते, त्या संजय राऊतांना मोदींमुळे तुरुंगात जावं लागेल असं अनेकांना अजूनही खरं वाटत नव्हतं. असं तुम्ही काय केलेलं आहे मोदींचं, अमित शहांचं? जेव्हा अमित शहा तेव्हा दिल्लीच्या राजकारणातच नव्हते. बरं. अमित शहा राष्ट्रीय राजकारणामध्ये फार ज्युनियर आहेत, अजूनही ज्युनियर आहेत. त्यांना अद्याप दिल्ली समजलेली नाही किंवा देशही समजलेला नाही आहे. मोदीसुद्धा दिल्लीमध्ये फार उशिरा आले. ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, 10 वर्षापूर्वी दिल्लीत आलेले आहेत ते म्हणाल. ते बाकी ते पक्षाचे ते काही काम करत असतील. तेव्हा प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सूत्र हाती घेतली देशाची, जेव्हा ते घ्यायला येत होते तेव्हा आम्ही त्यांचं फार कौतुक केलं आहे. आम्ही जेव्हा एकत्रच होतो युतीमध्ये आणि एक नवीन लिडरशिप या देशाला प्राप्त होते जी आमच्या प्रखर हिंदुत्ववादी विचाराशी जुळणारी आहे, म्हणून आम्ही त्यांचं सर्वच व्यासपीठावरून स्वागत केलं. सामना असेल, जाहीर सभा असतील, अनेक बाबतीत. पण शेवटी असं आहे की आपण जेव्हा आपला भ्रमनिरास होतो त्या नेतृत्वाविषयी, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी, तेव्हा तुम्हाला राष्ट्राच्या व्यापक हितासाठी एक भूमिका घ्यावी लागते. ती मी घेतली. आणि जर तुम्ही ती घेणार नसाल तर तुम्ही देशाचे शत्रू आहात. तुम्हाला हे भारत माता की जय, वंदे मातरम वगैरे फालतू गोष्टी ज्या राजकारणासाठी वापरता ते बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे दोन्ही पवित्र शब्द आहेत. अच्छा. पण त्यांचं म्हणणं असं असतं की भाजपमुळे शिवसेनेचा फायदा झाला. 42 खासदार त्यांचे युतीचे निवडून आले आणि नंतर शिवसेनेने त्यांच्याशी गद्दारी केली. भाजपमुळे 1900 परवाच्या निवडणुकीमध्ये 24च्या कोणाला फायदा झाला? आमचे 31 आले भाजपशिवाय. महाराष्ट्रामध्ये भाजपचे किती आले पहा तुम्ही, आणि आमचे किती आले पहा. भाजप आहे का आमच्याबरोबर? अजिबात नाही. हा त्यांचा गैरसमज आहे. भाजप हा कधीही लोकांच्या पाठिंब्यावर जिंकून आलेला पक्ष नाही, कधीच नाही. भाजप हा व्यापारी किंवा तांत्रिक गोलमाल, इतर तंत्रमंत्र या माध्यमातून विजय विकत घेणारा पक्ष आहे. ते विजय विकत घेतात रेडीमेड. जिंकलेल्या लोकांना किंवा जिंकू शकतील अशा लोकांना विकत घ्यायचं आणि निवडणुका लढायचं. आज महाराष्ट्रामध्ये भाजप कुठे आहे? पक्षात बघा ना, त्यांचे अर्धे मंत्री काँग्रेस राष्ट्रवादीचे आणि आमचे आहेत. स्वतःचं काय आहे त्यांचं? त्यांना स्वतःला आईबाप आहे का? अजिबात नाही आहे. सगळं दुसऱ्यांचं. ती पोरं पण दुसऱ्यांची पाळण्यात टाकतात आणि हलवत बसतात. स्वतःचं कुठे आहे त्यांचं? मला सांगा ना. काय तुम्ही जर 2019ला ती जी युती होती तुमची शिवसेना भाजप युती जर तोडली नसती तर तुम्हाला तुरुंगात जावं लागलं नसतं असं. मग ती युती तोडल्याचा पश्चाताप होतो? अजिबात नाही. युती तोडल्याचा पश्चाताप का? युती तोडल्यामुळे मी मुख्यमंत्री झालो का? किंवा मी काही केंद्रीय मंत्री झालो का? अजिबात नाही. तुम्ही शब्द पाळला नाहीत. तुम्ही एक शिवसेनेला शब्द दिला होता. परत 2014 साली त्यांनीच युती तोडली. मग एकत्र आले अमित शहा वगैरे आणि म्हटले की आपण एकत्र येऊ आणि विधानसभा निवडणुकीनंतर आपण पॉवर शेअरिंग जी आहे ही 50-50 करू. आता पॉवर शेअरिंग 50-50 हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे सत्तेचं वाटप समसमान करू. आता सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही आहे का? ते काय NGOचं पद आहे का? नाही ना. ते सुद्धा आहे काय? धर्मादाय पद आहे का? तुम्ही ते मान्य केलं नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागला. पण त्याच्या आधी तुम्ही शरद पवारांशी आधीच बोलणी सुरू केलेली होती असं पण त्यांचं म्हणणं आहे. बघा, शरद पवार या देशातले एक महत्त्वाचे नेते आहेत. महाराष्ट्राचे तर आहेतच. शरद पवार या देशातले खूप महत्त्वाचे नेते आहेत. माझ्यासारखा माणूस त्यांना मानतो. आमचे लोक त्यांना मानतात. बाळासाहेब ठाकरे जसे आमच्यासाठी सर्वस्व आहे. बाळासाहेबांनंतर आम्ही जेव्हा आम्हाला काही विषय आले तेव्हा आम्ही असेल, उद्धवजी असतील, आम्ही सगळे त्यांच्याशी चर्चा करतात.
ही या राज्याची परंपरा आहे. एकमेकांशी संवाद साधणं, राजकीय मतभेदापलीकडे जाणं, यालाच आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो ना. संवाद साधणं वेगळं, पण आपला पक्षच एका विरोधी पक्षाबरोबर जोडलं नेणं, या दोन गोष्टी का मित्र जेव्हा मित्रासारखे वागत नाहीत तेव्हा आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी जर एखादी नवीन आघाडी स्थापन करावी लागली तर त्यात काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आता तुम्ही लक्षात घ्या, हे एकनाथ शिंदेचा गट यांनी निर्माण केला. तुम्ही एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद दिलं ना 2.5 वर्ष. मग आम्ही मागत होतो तेव्हा तुम्ही का नाही दिलं? तुम्ही मुख्यमंत्री भले डुप्लिकेट शिवसेनेचा केला पण केलात ना. मग आपण इतके वर्ष एकत्र होतो, आम्ही म्हणत होतो की आम्हाला एक मुख्यमंत्रीपद काही काळ द्या, मग तुम्ही घ्या, आपलं वाटप आहे ते झालेलं. तसं त्यांना देता, आम्हाला देता. म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप, तुमच्या मनामध्ये विष आहे आमच्या विरुद्ध. तुम्हाला आम्हाला खतम करायचं आहे, तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं अस्तित्व नष्ट करायचं आहे, ते आम्ही होऊ देणार नाही. अच्छा, पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ती जी पत्र चालतं जे प्रकरण, ज्याच्यावरनं तुम्हाला 101 दिवस तुरुंगामध्ये काढावे लागले, हे प्रकरण 2019च्या नंतर सुरू झालं की आधी पण त्याची काही चौकशी वगैरे? नाही, नंतर सुरू झालं माझ्या माहिती. मला हे प्रकरणच माहीत नाही. तुम्ही जर ते प्रकरण वाचलं तुम्हालाही कळणार नाही काय आहे ते. त्याच्यामध्ये एकच दिसतं की तुमच्या पत्नीच्या नावे 80 लाख रुपये आले, 50 लाख रुपये आले. कोणाकडून आले? माझ्या भावाकडून आले. एक मिनिट फक्त, याच्यामध्ये प्रवीण राऊत हा जो उल्लेख आहे, ते प्रवीण राऊत नक्की कोण आहेत? बघा, ते माझे भाऊ आहेत, माझे सहकारी आहेत, माझे मित्र आहेत, आमच्या कुटुंबातले ते घटक आहेत. राऊत म्हणजे तुमचे म्हणजे रक्ताचे संबंध? 2011 सालचा तो व्यवहार आहे. बरं. त्यानंतर हा व्यवहार जो आहे हा राज्यसभेच्या माझ्या प्रत्येक ॲफिडेविटमध्ये दाखवलाय मी की मी असं लोन माझ्या नातेवाईकाकडून घेतलेलं आहे. हो. आणि त्याची परतफेड झालेली आहे. याच्यात मनी लॉन्ड्रिंग आलं कुठे? मनी लॉन्ड्रिंग जो विषय असतो हा ड्रग्स स्मगलर, ड्रग्स पेडलर किंवा आतंकवादी ह्यांना अर्थपुरवठा करणं किंवा त्यांच्याकडनं पैसे घेणं यासाठी निर्माण केलेला गुन्हा आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे पैसे, मनी लॉन्ड्रिंग, PMLA ॲक्ट, बरं का. याच्यामध्ये कुठे आलं हे? असे अनेक लोक PMLA ॲक्ट खाली पकडले. ईडीलाही माहीत नाही यांना हा कायदा लागतो की नाही, पण इतका निर्घृण कायदा आहे तो. कोणाचे तर स्टेटमेंट घ्यायचं एखाद्याच्या विरुद्ध, सेक्शन 45, आणि तो गुन्हेगार आहे म्हणून आत टाकायचं, जामीन नाही. तुम्ही कोर्टात सिद्ध करा तो खोटं बोलतोय म्हणून. हा का कायदा झाला का? पण तो कायदा आणला कोणी? ते काँग्रेस पक्षाने. चिदंबरम हो जेव्हा, पण त्यांनी तो उदात्त हेतूने आणला हो की मला काय चुकीचं करायचं नाही आहे, मला हा गुन्हेगारांसाठीच वापरायचा आहे. पण त्याचे पहिले बळे चिदंबरम गेले, मग आम्ही गेलो. त्यांनी कायद्याचा गैरवापर केला. ओके. जेव्हा तुमच्यावर ही सगळी चौकशी सुरू आहे, तुम्ही त्या प्रकरणाचा उल्लेख पण केलेला आहे की तुम्ही थेट अमित शहांना फोन केला आणि तुम्ही हे काय करतात असा जाब तुम्ही त्यांना विचारला, तर खरं आहे? म्हणजे इतकं सौम्यपणे नाही बोललो मी, माझ्या स्वभावानुसार बोललो. हिंमत असेल तर मला अटक करा. बरं. माझ्याबरोबरच्या लोकांना तुम्ही त्यांच्यावर धाडी घालताय, त्यांना त्रास देताय, दहशत निर्माण करताय. मी टार्गेट आहे ना, मी टार्गेट आहे. मी दिल्लीत तुमच्या घरासमोरच माझं घर आहे. ते कृष्ण मेनन रोडला राहतात, मी सफदरजंग लेनला राहतो, समोरासमोरच आहेत घरं आमची. अटक करा म्हटलं मला, मी इथेच बसलो आहे म्हटलं. हे फालतू लोकांना, किरकोळ लोकांना जाऊन तुम्ही त्रास देताय, ही कसली मर्दा? तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना त्रास देतात. मी बोललो मला अटक करा आणि थेट कारवाई करा, मी अवेलेबल आहे तुमच्या अटकेसाठी, ते बसलेलं आहे म्हटलं. ओके, करा म्हटलं अटक. मी काय घाबरतो काय? काय म्हणाले मग ते? बघा, हुकुमशाह हा स्वतःला कितीही काय म्हणतात शूर समजत असला तरी तो शूर नसतो. समोरून जेव्हा त्याला आव्हान दिलं जातं तेव्हा तो गप्प होतो. तो पाठीमागून कारवाई करतो, यंत्रणा वापरतो, बंदुका वापरतो, शस्त्र वापरतो, गोबेल्स तंत्र वापरतो. ही त्याची शस्त्र आहेत. जो खरा मर्द असतो हा समोरून लढाई करतो, पाठीमागून नाही करत. आम्ही खरे मर्द आहोत, आम्ही समोरून लढाई करतो. या ना समोर, आम्ही म्हणतो समोर या, बघू. आम्ही अंडरवर्ल्डला आव्हान दिलेली माणसं आहोत त्या काळामध्ये. नाही, पण त्याच काळामध्ये तुम्हाला लगेच आशिष शेलारांचा पण फोन आलेला आहे तुमचा आणि अमित शहांचा फोन झाला. त्याने
मिस्टर शहांनी आशिष शेलारना फोन केला की काय ते प्रकरण बघा. अरे बाबा ते मला असं असे फार चिडलेले आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे समजून घे. मी काय म्हणणं आहे, त्यांना माहिती आहे, गृहमंत्री आहेत ते, त्यांना माहीत नाही का एका खासदारावर धाडी पडत आहेत, त्यांच्या नातेवाईकांवर धाडी पडत आहेत, खोटी ॲक्शन होते आहे, त्यांना माहीत नाही का गृहमंत्री, त्यांच्याशिवाय होऊ शकतं का हे, गृहमंत्र्याला माहीत नाही असं कसं काय होणार म्हटलं. मग त्यांना सांगा मी इथे आहे दिल्लीमध्ये, वाट बघतोय मी तुमच्या यंत्रणेची, मला अटक कधी करता हे पाहण्यासाठी, या म्हटलं तुम्ही सांगा म्हटलं त्यांना. अच्छा, पण जेव्हा अटक झाली तेव्हा तुमची जी बरॅक होती ती बरॅक अजमल कसाब, बॅरॅकमध्ये होता. म्हणजे तुम्ही त्या कसाबच्या पण आठवण दिल्यात की त्याच्यासाठी तर उलट चांगली सोय होती, पण तुम्हाला काही सोय नव्हती तिथे. कसं असतं की हे जेव्हा अशा प्रकारचे आतंकवादी पकडले जातात तेव्हा त्यांच्यासाठी त्यांच्या मानवी हक्कांची फार काळजी घेतली जाते. बरं, इथे नाही जगभरात. त्याला नीट जेवण मिळतं की नाही, बरं त्याला खिडकीतून सूर्यप्रकाश येतो की नाही, असे त्याला नीट झोपायला मिळतं की नाही. म्हणजे मानवी हक्क कोणासाठी आहेत तर क्रूर अतिरेक्यांसाठी आहेत, आमच्यासारख्या लोकांसाठी नाही. आम्ही राजकीय लोक आहोत ना, मग आम्हाला काही सवलती दिल्या तर त्याचं कोणीतरी बाहेर म्हणेल आणि आम्हाला आमचा राजकीय छळ करायचा आहे ना. पण तुम्ही तर राजकीय कैदी होता ना, राजकीय कैद्यांना म्हणे निवांत असतं. राजकीय कैदी हा प्रकारच नाही. कोणी म्हटलं तुम्हाला आपल्या जेल मॅन्युअलमध्ये राजकीय कैदी हा प्रकार? कैदी हा कैदी आहे. राजकीय कैद्याला विशेष सवलती नाही. कोर्टानं जर एखादी गोष्ट मान्य केली तर जेलर नाही करू शकत. किंवा बरं आमचा जर देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहाला छळच करायचा आहे तर कसले राजकीय कैदी आणि कसलं काय, काही नसतं. ते जेल मॅन्युअल फार या ब्रिटिश काळातलं जेल मॅन्युअल आहे. तुम्हाला काही नाही सवलती, तुमची ओळख नसते आतमध्ये, तुमचा नंबरच असतो. अच्छा, माझा नंबर 836 होता. ओके, हां नाही 8000 काहीतरी असा काहीतरी नंबर येतो, 4 आकडी नंबर येतो, 8056 असा काहीतरी नंबर येतो तुमचा तो. अच्छा, पण जेव्हा अनिल देशमुख, अविनाश भोसले, पीटर केरकर किंवा छाबरिया बंधू पण होते, गिरीश चौधरी, गरवारे, हो, हे सगळे लोक आतमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बिचारे आले होते. आणि पण यांना बिचारे म्हणणं खरोखर योग्य आहे का? हा जो बिचारे तुम्ही हा शब्द वापरता, तुम्ही न्यायालयानं जे निकाल दिले ते आहे का? माझं जजमेंट आहे जे इतिहासातलं किंवा देशातलं पहिलं जजमेंट आहे ज्याच्यामध्ये ईडीला आरोपीच्या पिंजरात उभं केलं आहे. की ईडी कशी चुकीच्या पद्धतीनं ठरवून आरोपी निवडतं आणि खटले चालवते. ओके, किंवा गरवाऱ्यांचं जजमेंट पहा, भोसल्यांचं जजमेंट पहा, गिरीश चौधरीचं पहा ना तुम्ही, किंवा संजय सिंगचं जजमेंट पहा, केजरीवालचं पहा, कोणाचे तुम्ही पाहू शकता न्यायालयामध्ये. पण न्यायालयामध्ये तो निकाल येईपर्यंत 2.5 वर्ष जातात, 3 वर्ष जातात. तोच छळ असतो आणि सरकारला तेच हवं असतं. 3-4 वर्ष आतमध्ये म्हणून ते तो कायदा आहे ना. बरोबर, 3-4 वर्षांनी कायदे बघू. पण तरी जामिनावर सुटले तरी विरोधक म्हणतात संजय राऊत, राहुल गांधी हे जामिनावर सुटलेले आरोपी आहेत ना, त्यांनी फार काही शहाणपणा शिकू नये असंही म्हटलं जातं. हो, मग कोणते तुमचे अमित शहा कोण आहेत? अमित शहा कशावर सुटलेत? चिंचोक्यावर सुटलेत काय? अमित शहा कशावर सुटलेत आणि कसे खटले मागे घेतले सरकार आल्यावर? तुम्ही त्यात उल्लेख केलेला आहे, बाळासाहेब ठाकरेंनी फोन केला होता कोणाला तरी. बाळासाहेब ठाकरे नसते तर अमित शहा सुटलेच नसते. शरद पवार नसते तर अमित शहा तुम्हाला आज दिसलेच नसते. हो, हे महाराष्ट्राचे उपकार विसरले हे लोक. त्यांच्यावर महाराष्ट्राचे उपकार आहेत. काय नक्की मदत केली होती? अशी कोणती यंत्रणा हलवली होती? असं कोणता फोन केला होता? ते फोन कोण असं कोण होता की अमित शहांना अशी तेव्हा तुम्ही मदत केली होती? शरद पवारांनी, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही महाराष्ट्राची 2 अशा शक्ती आहेत. नरेंद्र मोदींनी सांगितलं की माझा जवळचा माणूस आहे. खुद्द बाळासाहेबांना सांगितलं होतं? शरद पवारांना सांगितलं. शरद पवारांना नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की अमित शहा माझ्या जवळचे माणूस आहे, फार कामाचा माणूस आहे, फार कामाचा माणूस आहे, उसको कुछ भी करके मदत करो, वो छुटना चाहिए. बघा, वाटलंच विचारा पवार साहेबांना तुम्ही जाऊन हे झालं की नाही. मी फार जबाबदारीनं लिहितोय, मला माहिती आहे, मी अनेक गोष्टीचा साक्षीदार आहे, विटनेस आहे मी अनेक घडामोडींचा. अमित शहा हे सगळं विसरले?
व्यापाऱ्यांचा स्वभाव तसाच असतो ना. व्यापारी हा कधीही कृतज्ञ नसतो. व्यापाऱ्याला 2च शब्द माहीत असतात, प्रॉफिट अँड लॉस, बस. पण ज्यांना एवढी मदत केलेली असेल त्यांचे पक्ष फोडले, त्यांची घरं फोडली, व्यापारी आहेत ते. त्यांनी स्वतःच कबूल केलं आम्ही व्यापारी आहोत म्हणून. आम्ही का राज्य बघा, ब्रिटिश व्यापार करायला आले त्यांनीही तेच केलं ना. डिवाइड अँड रूल, फोडा झोडा, हे त्यांचंच एक भूमिका होती. अच्छा. हे त्याच पद्धतीने ह्या लोकांनी राज्य केलं 10 वर्ष. लोकांना फसवायचं, गंडवायचं, भ्रम निर्माण करायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा. ह्याच एक प्रकरणातली एक तुमची एक ऑडिओ क्लिप मात्र व्हायरल झालेली होती. त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण दिलं की मला माहीत नाही आहे. एका महिलेशी तुम्ही बोलताय आणि त्या फार तुम्ही शिवीगाळ करता. मला माहीत नाही, असं काही झालेलं नाही, मला माहीत नाही. असं ते भारतीय जनता पक्ष काही करू शकतं किंवा ईडी काही करू शकतं. बनावट खटलेच उभे करतात ना ते. ती क्लिप पण तुमची बनावट मला आहे. माहीत नाही, तुमच्यापर्यंत अजिबात नाही. मी अशा गोष्टीवर लक्ष पण देत नाही. माझ्या विरुद्ध एवढी कुंभांड रचण्यात आली, ते कोण लक्ष ठेवत आहे? फडणवीस यांचा जास्त तुमच्यावर राग की अमित शहांचा? माझ्यावरती राग असण्याचं कारण नाही आहे आणि माझाही त्यांच्यावर राग नाही आहे. हे आहेत कोण? सत्ता आहेत म्हणून हे आहेत ना. यांच्याकडून जर सत्ता गेली किंवा काढून घेतली, त्यांच्या हातात जर पोलीस नसतील, ते काहीच नाही आहेत. पण हे काय लोकनेते नाही आहेत. यशवंतराव चव्हाणांसारखे, बाळासाहेब ठाकरेंसारखे, गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. पण याच फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 133 जागा निवडून आले की. ठीक आहे, असू द्या ना. ते कशा निवडून आलं सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये काय झालं हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहे ना. अनेकांना असं वाटतं की संजय राऊत हे वास्तवापासून तुटलेले आहेत की काय? खरोखरीच म्हणजे मान्यच करत नाही. 133 जागा आल्या, 200च्या पेक्षा महायुती आलेली आहे, मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आलेलं आहे. तर हे या वास्तवापासून संजय राऊत दूर दूर का जात आहेत? आणि कसं काय, यात काय वास्तव? 133 जागा, शरद पवारांना फक्त 10 जागा, आम्हाला 20 जागा. म्हणजे हे कोणी, म्हणजे हे वास्तव कोणी मान्य करते का? तुम्ही मतदारांमध्ये जा आणि विचारा. 65 लाख मतदान 5:30 वाजल्यापासून पुढल्या 2 तासात वाढलं. त्याचा हिशोबच चुनाव आयोग द्यायला तयार नाही. हे मतदान वाढलं कसं? कुठे रांगा लागल्यात का? कुठे गर्दी झाली आहे? व्हिडिओ चित्रण द्या म्हणतोय आम्ही कोर्टामध्ये. ते आम्हाला मिळू नये म्हणून कायदा केला. ताबडतोब कायदा बदलला की असं देता येणार नाही. मग का तुमची फाटली का? हिशोब द्या ना. मतदार वाढले कसे 2 तासामध्ये? हे सांगितलं तर बरं होईल, लोकशाही आहे. पण नाही सांगणार ना ते. अच्छा. पण जेव्हा फडणवीस सत्तेमध्ये नव्हते तेव्हा त्यांचा एक आरोप होता की महाविकास आघाडी सरकार आणि अनिल देशमुख हे त्यांना देखील अटक करायला निघालेलं होतं. मला वाटत नाही तसं. गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, बरं, गिरीश महाजन, रश्मी शुक्ला. गिरीश महाजन का संत तुकाराम आहेत का? कोण आहेत का? संत एकनाथ आहेत? नाही, तुम्ही जो राजकीय सोडाचं म्हणताय की तुम्ही महाविकास आघाडी देखील त्या पद्धतीने करणार, उदाहरण दाखवा की कोण कोणाला अटक करत होतं. एखादा कोणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असेल, परस्पर काय झाला असेल, त्याच्याही तुम्ही सरकारचा संबंध कसा काय जोडता? तुम्ही जी काय भ्रष्टाचार घोटाळे केले असतील, पतपेढ्या, बँका, अमुक, फोन लोकांचे टॅप करणं, चोरून ऐकणं, परदेशातून फोन ऐकण्यासाठी अधिकारी पाठवून यंत्र आणणं, पेगासस वगैरे, हा गुन्हा आहे. हा फार मोठा गुन्हा आहे. पुरावे आहेत त्या संदर्भातले. म्हणजे तुमच्या गुन्ह्याबद्दल साधा FIR पण लॉन्च करायचा नाही. तुम्ही असे कोण लागून गेलात? तुम्ही जे भयंकर गुन्हे केलेले आहात, त्या रश्मी शुक्ला मॅडम ज्या आहेत, महाशय त्या कोण मॅडम आहेत, आमदारांना धमक्या देत होत्या ना त्या काळामध्ये. हे रेकॉर्डवरती आलं आहे. का पुढे ते प्रकरण महाविकास आघाडी काळात काय गेलं नाही? मग पुढे जात होतं. सरकार बदलल्यावर त्यांनी खटले मागे घेतले ना. काय हेच प्रकरण महाविकास आघाडीचं सरकार पाडायला महत्त्वाचं होतं? देवेंद्र फडणवीस हे काय महात्मा नाही आहेत ना. राजकारणामध्ये कोणी संत आणि महात्मा नाही, आम्ही सुद्धा नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 24 तास विरोधकांचे फोन ऐकत बसायचे यंत्र आणून. त्याच्यावर जर एखादा खटला उभा राहिला तर तुम्हाला भीती का वाटते मला अटक करतील म्हणून? चालू द्या खटला. जर तुमचं काही नसेल तर तुम्ही निरपराध सिद्ध व्हाल. आम्ही नाही झालो, आम्ही गेलो ना. तुम्ही आमच्यावर ते खटले दाखल केलेत, आम्ही म्हटलं का ठीक आहे, आम्ही सामोरे गेलो. कारण आमच्यात हिंमत आहे लढण्याची, तुमच्यात ती नाही. तुम्ही डरपोक आहात.
देवेंद्र फडणवीस तुमच्याबद्दल नाव जरी उच्चारलं तरी आजकाल चिडतात आणि त्यांनी चिडायलाच पाहिजे. म्हणतात का तुम्हाला काय दुसऱ्या माणसाचा प्रश्न विचारता येत नाही का? पण माझं नाव घेतल्यावर त्यांनी चिडायलाच पाहिजे ना. मी सत्य बोलतो. ह्या लोकांना सत्य समजून घ्यायची, ऐकण्याची क्षमताच उरलेली नाही आहे. हे सगळे चमच्यांच्या भोवती कोंडाळ्यामध्ये बसले आहेत. नरेंद्र मोदीपासून हे सगळे लोक, यांना फक्त आपला उदो उदो हवा आहे. याचं कारण असं आहे की यांनी ही सत्ता मेहनतीनं मिळवलेली नाही आहे. यांनी ही सत्ता चोऱ्या माऱ्या लांड्या लबड्या करून मिळवल्यामुळे त्यांना वाटते जाईल. लोकांचा उठाव झाला, लोकांनी खरं ऐकलं. लोकांना हे खरं ऐकू देत नाहीत आणि आम्ही खरं बोलतोय. अच्छा, पण का फडणवीसांचा तुमच्याबरोबर एवढा राग? असू द्या ना, माणसाला शत्रू असायला पाहिजे, का असू नये? पण जेव्हा तुम्ही अमित शहाना तेव्हा फोन केला तेव्हा फडणवीसांना का नाही फोन केला? नाही बघा, फडणवीसांना फोन करण्यापेक्षा मी दिल्लीत होतो, अमित शहा जवळ होते. शेवटी केंद्रीय यांचं नेतृत्व अमित शहा करतात. योग्य माणसाला फोन केला पाहिजे ना. लहान माणसाला फोन मी कशा करता करू? मी खासदार आहे, मी दिल्लीत आहे, मी गृहमंत्र्यांनाच फोन करणार, मी प्रधानमंत्र्यांनाच फोन करणार. प्रधानमंत्र्यावरून आठवलं, तुमचं म्हणणं आहे की शरद पवार देखील तुमच्यावरती जी चुकीची कारवाई चालू आहे तुमच्या म्हणण्यानुसार त्याबद्दल खुद्द नरेंद्र मोदींना पण भेटले होते. भेटलेत ना, ते एकदा ना अनेकदा भेटलेले आहेत. ते गृहमंत्र्यांशी बोललेले आहेत की खूप चुकीचं काम तुम्ही केलेलं आहे. तर त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि तुम्ही एक खंत पण व्यक्त केलेली आहे की शरद पवार वगळता उद्धव ठाकरे तुम्हाला रोज फोन करत तुमच्या घरी, पण बाकी कुणी काही आवाज उठवला नाही. घाबरतात ना लोक. काय त्यांच्या हातात काय? जरी सहानुभूती असली तरी ज्या प्रकारचं राज्य इथे चालवलं जात आहे त्याला पोलीस स्टेट म्हणतो आम्ही, बरं का? पोलीस स्टेट आहे. कोणाला काही अधिकार नाहीत, काही नाही. घाबरतात लोक. माझ्यावरती उद्या काहीतरी बालन डाळून मला अटक करतील, हे होऊ शकतं. ओके, पण हे जे तुम्ही सातत्यानं बोलता आणि अजूनही बोलत राहता, याचा मतदारावर फारसा परिणाम होताना दिसत नाही. असं कोणी म्हटलं तुम्हाला? लोकसभेनंतर विधानसभेत झालं तसंच. मी तुम्हाला 65 लाख मतं आले ती सांगा ना कुठून? तुम्ही वारंवार मी जे सांगतो आहे की जे राहुल गांधींनी आंतरराष्ट्रीय मंचावरती प्रश्न उपस्थित केले तेव्हा ह्यांना मिरच्या झोंबल्या. पण हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पण निकालात काढलेला आहे. कोणी? ईव्हीएमचा. सर्वोच्च न्यायालय कोणाची गुलामी करत आहे? प्रश्न ईव्हीएमचा नसून 65 लाख मतदार वाढले कसे? फक्त 2 तासामध्ये मतदान वाढलं कसं? त्याचं आम्हाला चित्रफित दाखवा. कुठे कुठे मतदान वाढलं, ते कुठे गर्दी झाली. हा साधा प्रश्न आहे ना, हा साधा प्रश्न आहे. याचं उत्तर देत नाही आणि उत्तर मिळू नये म्हणून कायदा बदलताय तुम्ही. निवडणूक आयोगामध्ये तुम्ही कठोर कलम टाकता येणार, देता येणार नाही, अमुक करता येणार नाही. नाही ना, तुम्ही चोऱ्या केलेल्या नाहीत ना, तुम्ही लांड्या लबाड्या केलेल्या नाही आहेत, तुम्ही लोकशाहीचा खून केलेला नाही. मग द्या ना, आम्ही मागतोय ते व्हिडिओ द्या आम्हाला काही मतदारसंघाबाहेरचे. अच्छा, तुमच्या तुरुंगातल्या पुन्हा याच्याकडे येतो. तुमचा जर जामीन त्या दिवशी झाला नसता, जर तुमचं म्हणणं होतं की ते हायकोर्ट म्हणजे PMLA कोर्टानं तुम्हाला जामीन दिला, मात्र ईडी एवढी त्यानंतर पिसाळली, रागावली किंवा इतकी धावपळ त्यांची झाली की ते हायकोर्टामध्ये गेले. त्या दिवशी जर हायकोर्टानं स्टे दिला असता तर तुम्हाला आणखीन काही दिवस तुरुंगात राहावं लागलं असतं? दिवस नाही, महिने राहिलं असतं. कसं असतं की PMLA कोर्ट म्हणजे ईडीचं कोर्ट आहे. ईडीच्या कोर्टानं जामीन दिलेला मी पहिला माणूस आहे देशातला. हे प्रत्यक्ष PMLA कोर्ट आहे, म्हणजे ईडीचं कोर्ट आहे, खास त्यांच्यासाठीच तयार केलेलं आहे, त्यांच्यासाठी बनवलेलं हे PMLA कोर्ट आहे. आणि त्या कोर्टानं जामीन दिलेला मी पहिला माणूस. मग जामीन हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जावं लागतं. पण मला ईडीच्या कोर्टानं जामीन दिला म्हणजे किती प्रकरण खोटं असेल. ईडीच्या कोर्टाला काही करता आलं नाही, इतकं खोटं प्रकरण निर्माण केलं या सगळ्या लोकांनी. अच्छा, तुम्ही जेव्हा गेल्यानंतर अनिल देशमुख असतील किंवा नवाब मलिक पण त्या काळामध्ये होते, ज्यांनी फडणवीसांवरती आरोप केले तेच नेते आतमध्ये गेले, खरं आहे का? नक्कीच गेले. मग याचा करता धरता कोण होतं सगळं? हे सामुदायिक आहे सगळं. हे मोकाचं प्रकरण आहे, हे ऑर्गनाइज क्राईम आहे. हा हे संघटित गुन्हेगारी आहे सगळ्यांची मिळून. ओके. फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी,
त्यानंतर ईडीचे प्रमुख तेव्हाचे संजय मिश्रा वगैरे, हे दिस इज ऑर्गनाइज क्राईम. अच्छा. ती जी बराक होती ती किती बाय कितीची होती? काय लहान असतं काय काय किती मोठी असणार असं काय. जेल हा तुरुंगच असतो. तुमची एवढी मोठी समजा बराक आहे, तुम्ही इथे बंद करून एकट्यालाच ठेवलं, काय करणार तुम्ही? भिंतीत दिसतात ना फक्त तुम्हाला रंग उडालेल्या अशा विक्राळ अशा भिंती असतात. मला भिंतीशिवाय तिथे काही दिसतच नाही. त्या भिंती बघत बसायचं. त्या जेलमधला साधारण तुमचा दिनक्रम 101 दिवसांचा काय होता? दिवस ढकलायचा. किती स्पीडनं जायचा दिवस तो? मिनटं म्हणजे मी लिहिलं आहे तिथे 1 मिनिट म्हणजे 24 तास वाटतात. बरं. 1 दिवस म्हणजे 1 वर्ष वाटतं. सकाळ होऊ नये असं वाटतं. उठल्यावर काय करायचं तुम्ही? ओके. निराश करणारी जागा असते, माणसाला डिप्रेशनमध्ये आणणारी जागा असते. ती जागा माणसाला डिप्रेशनमध्ये घेऊन जाते. तुम्ही विसरता सगळं आतमध्ये. तुम्हाला अनेक गोष्टी आठवत नाहीत नंतर. तुम्हालाही सांगितलं त्याच्यामध्ये, तुम्हाला नितीन बानगुडेंचं नावच आठवत होतं काही? अनेकांचे नाव मला आठवलं नाही. मी रोज भेटणाऱ्या माणसाला मला नाव आठवेना. तुम्ही विसरता, तुम्हाला काही लक्षात राहत नाही, तुम्ही गोंधळता. तुरुंगाचं साधारण वैशिष्ट्य तेच आहे की तुम्ही विसरा सगळं. तुम्हाला पण जेवण बाहेरचं होतं ना? मला कोर्टाच्या परवानगी, कारण मी हार्ट पेशंट आहे, मला 7 स्टेन्स आहेत. बरं. कोर्टाने तेवढी विनंती मान्य केली. पण तुम्हाला औषधं वगैरे वेळेवर मिळायची का? औषधं मिळतात, कोर्टाच्या परवानगीनं औषध मिळतं. तुम्ही तुरुंगामधल्या भ्रष्टाचाराबद्दल भरपूर लिहिलेलं आहे. तर सगळ्यात भ्रष्ट जागा देशातली, जगातली कुठली असली तुरुंगच आहे. म्हणजे ऑर्थोरोड जेलला दुबई म्हणतात, म्हणजे सगळ्यात श्रीमंत जेल आहे ती. तिथे श्रीमंत सगळे कैदी असतात म्हणून. श्रीमंत तिथे मोठे आर्थिक उलाढाल होते. दुबई आहे म्हणे. पण तुमचा तर दबदबा होता, आवरा होता, तुम्हाला तर काही त्रास व्हायला नाही पाहिजे. खरं नाही, मी ओव्हरऑल सांगतोय, तुरुंगामध्ये चालतो भ्रष्टाचार, कुठं चालत नाही. मग तुरुंग तरी कसं, त्यातून माणसंच आहेत ती, तुरुंग कसा लिप्त राहील? पण जेव्हा तुमच्यासारखा कैदी असेल तेव्हा त्या व्यवस्थेवर पण दबाव असेल ना, तणाव असेल ना. रे संजय राऊतांना सांभाळायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. नाही, तसं असतं त्यांच्यावरती. त्याच्यामुळे माझ्या आसपास कोणाला येऊ दिलं नाही. मी कायम एकटाच राहिलो. धोका करेल, कोणी हल्ला करेल म्हणून तो फार त्रास असतो. मग आपल्याला कोणाशी बोलता येत नाही, कुठे जाता येत नाही बाहेर, थोडं कोणा इतर बॅरॅकमध्ये, कारण ही बंधनं असतात. नाही कोणी काही केलं तर आमच्यावर येईल. अनिल देशमुख यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की त्यांनी म्हणजे काय उंदीर वगैरे तिथे तुम्हाला दिसायचे वगैरे, तुम्ही त्या उंदरांना वगैरे काही नेत्यांची नावं पण दिली? त्यांनी दिली असतील, पण उंदीर म्हणजे मांजरे एवढे उंदीर होते. हो, काय सांगता? मला ती वाटायचं मांजर आहे की ससा आहे. मी काय उंदीर आहे म्हटले तो. पण त्याला ते नामकरण वगैरे जरा थोडंसं ते त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं की हा काय नाव दिलेलं होते. म्हणजे उंदीर, घुशी, झुरळं, मुंग्या, पाली यांचा मुक्त संचार असतो तिथे. त्यात आपल्याला राहायचं असतं. ओके. त्याच्यामध्ये तो नरक आहे असं म्हणतो. अच्छा. मग त्या नरकामध्ये एखाद दुसरं काहीतरी आनंदाचा क्षण येतो स्वर्गासारखा. कोणी चहा पाजतो, कोणीतरी कॉफी देतं, कोणीतरी, आता पाडवा होता, कोणीतरी गरवाराने मला एक अर्धी पुरणपोळी पाठवली. त्यांनी कुठून तरी त्यांच्या डब्यात आले तरी मला पाठवली थोडीशी कुठून तरी. हे अशाच गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा असतो. त्यामुळे तुम्हाला तेवढा तो स्वर्ग दिसला तात्पुरता. हा, तशा त्या नरक यातनाच आहे. नरकच आहे तो. कोणत्याही जगातलं तुरुंग हा नरकच आहे. ओके. तुम्ही किती VIP असला तरी, कोणी असा, तुम्ही कोणी असा, तुम्हाला काय फॅसिलिटी मिळणार? आता हा महाराष्ट्र आहे, हा का बिहार नाही ना, की आतमध्ये तुरुंगातून नेता राज्य करतो वगैरे. हे काही राज्यात त्यावेळेला चाललं, आता नाही चालणार ते. पण तुम्हाला ते TV वगैरे पाहता येत होतं? TV हा आता देशभरामध्ये, किरण बेदी जेव्हा तुरुंग महानिरीक्षक होता तेव्हा त्यांनी कैद्यांसाठी TV असावा बाहेर बॅरॅकमध्ये. तो TV सगळ्याकडेच आहे आता. तो काय खास आमच्यासाठी असतो असं नाही. बरं. कुठे गेलात तरी तुरुंगात हा TV बाहेर लावलेलाच असतो. ते तुम्ही तुमच्या गजाआड इथे असता आणि बाहेर TV असतो, तिथून तुम्ही बघायचं असतं, बाकी काय. ओके. पण तुम्ही काय हवं ते पाहू शकत नाही. तुम्ही वृत्तपत्र येतं, ते वृत्तपत्र तुम्हाला कापून येतं, सरकारी विरोधी बातम्या सगळ्या कापून येतात. ओके. अच्छा, कापलेलं असं कापून येतात, जाळी असते पेपरची. अच्छा. सरकार विरुद्ध बातमी असेल,
किंवा तुरुंगासंदर्भात काही बातमी असेल ती तुम्हाला वाचायला मिळत नाही, ती तिथून कापून एडिट करून आलेली असते. ओके. तुरुंगामध्ये तुम्ही मोबाईल वापरला? कसं काय वापरणार? VIP लोकांना म्हणजे सोय असते? अजिबात नाही. हा गैरसमज आहे तुमचा. हे काही नसतं. धाडी पडतात काही ठिकाणी. आता तळोजासारखं जेल होतं, तिथे छापे पडतात, 100 200 मोबाईल ते जप्त केले जातात. पण असेल, पण आम्ही ज्या परिस्थितीत राहिलो, एक तर मी खासदार आहे, मला नियम माहिती आहेत जेलचे, मी नियम पाळणं गरजेचं आहे, मी लॉ मेकर आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे माझ्यावरती एक नैतिक आणि मानसिक दबाव आहे की मला इकडला नियम पाळायचा आहे. अच्छा, त्यामुळे तो काही विषयच नव्हता त्याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही याच्यात लिहिलेलं आहे, तुम्ही एकाही स्टेटमेंटवरती तुम्ही ते वाचलं नाही, पाहिलं नाही, अजिबात नाही. सही पण म्हणजे खोटं आहे, कारण सगळं हे खोटं आहे सगळं. मी माझी चार्जशीट पण वाचली नाही आणि मला सोडलं जे निकालपत्र आहे ते वाचलं नाही अद्याप. अच्छा. पण त्याच निकालपत्राचा आधार अनेकांना पुढे देशभरात अजूनही तो निकालपत्राचा आधार दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही कुंदन शिंदेचा फार उल्लेख केलेला आहे की तो कुंदन शिंदे तुमचा एक सहकारी म्हणूनच इथे राहिला. ते कुंदन शिंदे अनिल देशमुखांचे PA होते आणि त्यांनाही कारण नसता नाटक झाले. त्यांचा काही संबंध नव्हता देशमुखांच्या बरोबर आणि तो खूप चांगला माणूस आहे. अच्छा. त्यांनी मला खूप मदत केली तुरुंगामध्ये. मी लिहिणारा माणूस आहे, कागद कुठेतरी मिळवा, पेन मिळवा, लिहायला काहीतरी एखादा पॅड बनवून द्या पुठ्ठ्यांचा. तुरुंगामध्ये ह्यालाच एक आनंद, म्हणजे स्वर्ग काय तो हाच आहे. ओके. अविनाश भोसले तुमच्या बरोबरच होते? अविनाश भोसले होते, गरवारे होते, ज्यांचं नाव इतकं मोठं आहे गरवारे. त्यात तुम्ही उल्लेख केला की अविनाश भोसलेंनी सुद्धा ते वास्तव मान्य केलं आणि ते त्यातच ते आनंदी राहायचा प्रयत्न. भोसल्यांचं काय म्हणणं होतं, तुरुंगात आलो ते एक पथ्य पाळा की आपल्याविषयी बातम्या वाचायच्या नाहीत. बरं. आपल्या विषयीच्या बाहेर बातम्या येत आहेत आता, त्या अजिबात त्या बातमीकडे लक्ष द्यायचं नाही. खोट्या बातम्या बाहेर येत आहेत, आपण आत्म डिस्टर्ब होतो. बरं. आपली बातमी नाही वाचायची म्हटले. पण अविनाश भोसलेंनी तुम्हाला काय सांगितलं की कशामुळे त्या नाटक झाली होती वगैरे काय? सगळ्यांना माहिती आहे ना. बरं, त्यांचंही तुम्ही जजमेंट वाचा. हायकोर्टानं त्यांचंही ते संपूर्ण आरोप फेटाळून लावले आहेत. या सगळ्या राजकीय अटका असतात, कोणाची तरी कंडू शमवायचा असतो, कोणाला तरी सूड घ्यायचा असतो, म्हणून झालेल्या अटका असतात. ज्या सचिन वाजे यांच्या आरोपामुळे अनिल देशमुख यांना अटक झाली 100 कोटीच्या वसुलीचं वगैरे, पण त्या सचिन वाजेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी सरकारमध्ये सेवेत घेण्यासाठी शिवसेनाच तेव्हा आग्रही होती मला असं वाटत नाही. शेवटी तो सामुदायिक निर्णय असतो सरकारचा, म्हणून मी कोणाचा व्यक्तिगत त्याच्यावरती काय म्हणणार नाही. अच्छा. पण माझं व्यक्तिगत म्हणाल तर माझा विरोध होता. बरं. आणि हा विरोध मी शरद पवारांना जाऊन सांगितला, सचिन वाजेला घेऊ नका, ह्या माणसामध्ये सरकार पाडण्याची क्षमता आहे, हे मी त्यांना सांगितलं होतं. हे तुम्हाला कसं जाणवलं? मी अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहे ना, मला माहीत आहे. सचिन वाजेला मी अनेक वर्ष ओळखतो, काय असं नाही की मी ओळखत नाही. मी होतो, माझ्यावर पुरावा म्हणून अबू आझमी होते, त्यांच्यासमोर बोललो की ही चूक होते आपल्याकडून, त्याला सेवेमध्ये घेणं हे अडचणीचं ठरलं आपल्याला, बोललो मी. हेच मत तुम्ही परमवीर सिंग यांना जेव्हा मुंबईचा आयुक्त करताना तेव्हा व्यक्त केलं होतं का? नाही, परमवीर सिंग हे राज्याच्या मुंबईच्या आयुक्तपदी आले होते त्या काळामध्ये, आणि त्या संदर्भात माझं काहीच मत असण्याचं कारण नाही, अजिबात नाही. पण तेव्हा अनिल देशमुखांनी तुरुंगामध्ये काही सांगितलं, काही ज्या चुका घडल्या त्या? नाही, आम्ही त्याच्यावरती फार चर्चा केली नाही. असं कसं काय? तेच तर मूळ कारण होतं सगळं. ते गृहमंत्री होते, त्यांना शरद पवार साहेबांनी गृहमंत्री केलं होतं. मला वाटतं त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. याविषयी मात्र स्पष्ट लिहिलं नाही त्यांनी. मला असं स्पष्ट नाही लिहिलेलं की एखाद्या अधिकाऱ्याविषयी मत व्यक्त करणं आता बरोबर नाही, कारण ते सेवेत नाहीत आणि गृह खात्याशी तसा माझा संबंध नाही. शेवटी कॅबिनेटचा निर्णय असतो किंवा त्या संपूर्ण खात्याचा निर्णय असतो. मुख्यमंत्री त्यात असतात, गृहमंत्री असतात, गृहसचिव असतात, अनेक लोक त्यात निर्णय घेतात. ओके. तुम्ही जेव्हा रोजची प्रेस कॉन्फरन्स करता तेव्हा काही ठरवून येता की जसे समोरनं बॉलिंग येईल तशी? मी अजिबात ठरवून येत नाही. आज मी काही नाही, मी त्यांना विचारतो. बरं, मी काय ना बोलवत नाही सगळ्यांना. तुम्ही येता, तुम्ही मला विचारता म्हणून बोलतो. ज्या दिवशी तुम्ही यायचं बंद कराल, मी कोणाला बोलवणार नाही. तुमची इच्छा म्हणून तुम्ही येता, पण रोजचा नॅरेटिव्ह माझी इच्छा नसतानाही तुम्ही मला बोलायला लावता. तुम्ही बोलताना असे काही असंसदीय शब्द वापरता? अजिबात नाही. की लोकांना तिथं ब्लिप करावं लागतं. तिथे कशाला करतात ते?
काही काही असे शब्द आहेत. काय एकच शब्द वापरा तुम्ही, हा चुती आहे. आता करणार आहात तुम्ही? नाही, मी हा शब्द ठेवू, आपण एडिटिंगला काय याच्यामध्ये अनपार्लमेंटरी काय मला सांगा. तुम्ही काढा ना त्याच्यामध्ये, तुम्ही डिक्शनरीत जा, तुम्ही या शब्दाचा अर्थ शोधा. योगी 10 वेळा वापरतो हा शब्द, आदित्यनाथ, इतर लोक वापरतात. काय त्या शब्दामध्ये? मूर्ख. आणखीन एक शब्द आहे, तो उच्चारत नाही मी आता, तो गांडू. अरे बापरे. आणखी 4 अक्षर आहे, पण तो होता. हां, बघा, हे शब्द आहेत ना, हां. हे खरं म्हणजे पटकन लोकांना समजतात हा काय लायकीचा माणूस आहे, याची लायकी काय, वर्णन करावं लागत नाही. आपण जेव्हा रावसाहेब तुम्ही म्हणता की ही महाराष्ट्राची संस्कृती पुरोगामी आहे, विवेकवादी आहे, आणि तुम्ही असे शब्द वापरायचे, हे काय बरोबर आहे? गांडू शब्द पार्लमेंट आहे तुम्हाला कोणी म्हणाले? कोणी सांगितलं? नाही, इन जनरल नाही. नाही, आता इन जनरल आपण काय तो शब्द नामर्थ कसा काय आहे, वापरू? हिंमतबाज नाही, असाहसी माणूस आहे. असाहसी किती कठीण शब्द आहे, सांगा ना, किती पटकन. गांडू आहे. नाही, आम्ही मुंबईतले स्ट्रीट फायटर आहोत. बरं, लोक आम्हाला गुंड म्हणतात ना, हां. मग आमचीच भाषा आहे. पण त्याच वेळेस तुम्ही म्हणणार नाही महाराष्ट्राची शब्द संस्कृती नाही, महाराष्ट्राची परत तुम्ही भाषा लेक्चर देणार दोन्ही बाजून, असं ही कसं काय? मराठी माणसाचीच भाषा आहे मुंबईतल्या. ही भाषा आम्ही वापरली म्हणून मुंबई शिवसेना वाढली आणि मराठी माणूस टिकला. आम्ही गांडाभाय नाही, कळलं? आजही आम्ही जे टिकून आहोत ना, ते आमच्या या स्वभावामुळे, लढवया वृत्तीमुळे आहोत. मी काय म्हणालो, आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत. तुम्ही असं राज्यसभेत पण प्रफुल्ल पटेलला जोरदार चिडलात तुम्ही, की वक्फ बोर्डावरती ज्यामध्ये शिवसेनेविषयी बोलायला लागले. प्रफुल्ल पटेल काय, त्यांच्यावरती ईडीने कारवाई केली. त्यांनी दाऊद इब्राहिमशी व्यवहार केला, इक्बाल मिर्चीशी व्यवहार केला. इथे PMLA ॲक्ट अगदी फिट आहे. तुम्ही दहशतवाद्यांशी व्यवहार केला. अटक टाळण्यासाठी त्याने पक्ष बदलला. ते आम्हाला अक्कल शिकवणार आता. हे ज्ञानेश्वर झाले काय? हे आता आम्हाला ज्ञान देणार सगळे लोक. हिंमत असते, तुम्ही फाईट करा तुमची संपत्ती वाचवण्यासाठी. ती संपत्ती नंतर सोडवली, प्रफुल्ल पटेलांची सगळी सोडवली संपत्ती. दाऊद इब्राहिमशी व्यवहार केला तर ठपका मी नाही म्हणत, हे नरेंद्र मोदी म्हणाले. हे कोणाचं वक्तव्य आहे? मोदींचं, भाजपच्या प्रवक्त्यांचं, की यांचे कसे दाऊदशी संबंध. मी नाही म्हणत आहे. भाजपने त्यांना घेऊन पवित्र केला. आता काय यांची लायकी आहे या भाजपवाल्यांची? पण एक तुम्ही सगळ्यांचीच लायकी काढता, म्हणजे काय जो कोणी तुमचा विरोधक असेल सगळ्यांची तुम्ही लायकी काढता. मी लायकी म्हणजे दाऊद इब्राहिम हा देशाचा शत्रू आहे की नाही? नाही, तो नाही इंजन आता तो आहे की नाही? 100% बॉम्ब सोडत आरोपी आहे, 100%. त्याच्याशी व्यवहार कोणी केला? प्रफुल्ल पटेल यांनी बरोबर केला. आहे. PMLचा आरोप आहे, त्याच्यावरती आरोप कोणी केले? मोदींनी केले. बरोबर आहे, तो काय मुद्दा नाही. आता असं आहे की अशा व्यक्तीला आपण पक्षात घेता, त्याची अटक टाळण्यासाठी तो जातो, त्याची संपत्ती सोडवता. ही नालायकी आहे की लायकी आहे हे लोकांनी व्यक्त करायचं. मी परखडपणे बोलतो. लायकी काढता सांगा ना, मी काय चुकीचं बोललो आहे? पण हेच प्रफुल्ल पटेल शरद पवारांचे राईट हँड होते ना. असतील, त्यांचा प्रश्न आहे तो, म्हणून आम्ही त्याला सोडलं का? आमचे पवार साहेबांशी संबंध आहेत, ठीक आहे. पण शरद पवारांचा प्रश्न आला की तुम्ही थोडे बॅकफुटवर जाता, हे बरोबर आहे का? ना, असं काय जात नाही बॅकफुटला. आमचे नेते आहेत, ते महाराष्ट्र घडवण्यात त्यांचं योगदान आहे. पण ह्याच नरेंद्र मोदींनी अडाणी अंबानी बरोबर जर काही उद्योग करार केले तर ते देशाला अडाणी अंबानी हे 2 सरकार चालवतात. बघा, आणि त्या शरद पवारांच्या संस्थेत अडाणी गेले तर शरद पवार हे महाराष्ट्राच्यासाठी औद्योगिक काय प्रगतीसाठी काम करतात, असं कसं काय? असं कधी म्हटलं आम्ही? दाखवा ना असं काही स्टेटमेंट आहे का? या देशाला उद्योगपतींची गरज आहे, भांडवलदार ही शिवी नाही, हे आमचं म्हणणं आहे. बरोबर. मग हेच भांडवलदार मोदींकडे किंवा शहांकडे गेले तर ते चुकीचे. भांडवलदार आणि देशाला लुटणारे दलाल यात फरक आहे. टाटा, बिर्ला, अजिज प्रेमजी, बजाज आहेत ना या देशाला पुढे घेऊन जाणारे असे उद्योगपती खूप आहेत या देशामध्ये. आम्ही त्यांचा सतत सन्मान केला. आम्ही कामगार क्षेत्रात काम करतो. आम्ही ह्या कोणत्याही कारखान्यामध्ये कधी संप होऊ दिला नाही. उद्योग टिकला पाहिजे तर कामगार टिकेल आणि देश टिकेल, ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. आम्ही कधी संप होऊ दिला नाही. अच्छा. पण आता देश विकणारे उद्योगपती निर्माण झाले. कोण आहे देश विकणारे उद्योगपती? आता ट्रम्पनी या देशावरती किती परवा संकट आणलं. आज काल ट्रम्पला जाऊन कोण भेटलं तर अंबानी भेटली.
दुर्दैव आहे. पण हे राऊसाहेब दुर्दैव आहे ना. आहे पण राऊसाहेब, यात अंबानींच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे कुटुंबीय जात त्यांचा प्रश्न, आम्ही नाही गेलो. लग्न हा कौटुंबिक सोहळा गेले असतील, शरद पवार गेले, अमुक गेले, नरेंद्र मोदी गेले, अमित शहा मग राहुल गांधींसारखी तरी भूमिका घ्यावी ना. ती कुठे लग्नाला आले मग निमंत्रण असून? संजय राऊत पण नाही गेले. नाही नाही, पण आता पक्ष, तुम्ही शेवटी शिवसेनेची भूमिका बघा, म्हणता. लग्नाला गेल्यामुळे काय तुम्ही म्हणताय तसं काय मला हे वाटत नाही. गेले लग्नाला वर्षानुवर्ष, पण उद्योगपतींनी आधी देशाचा विचार केला पाहिजे, जो इतर उद्योगपतींनी केला. या देशाला उद्योगपतींची फार परंपरा आहे ना. टाटांनी तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे. हो, अंबानी पण 1,60,000 कोटीचा कॉर्पोरेट टॅक्स भरतात. बजाजनी देशाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. रामनाथ गोयंकाने मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांचं योगदान हे मानलंच पाहिजे. आणि जिथे उद्योग नाही तो देश विकासात मागे पडतो. फक्त ट्रम्पबरोबर व्यापार केल्यामुळे देश पुढे जातो असं नाही ना. बरोबर. आणखीन एक मुद्दा की आता एवढे देशावरती पहलगामचा मुद्दा झाला, आपण सर्जिकल स्ट्राईक केला, त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे परदेशातनं लवकर आले नाहीत, याबद्दल पण टीका झाली. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही सगळे होतो ना इथे. मोदी होते, काय त्यांनी केलं? माघारात घेतली ना. मोदी होते, अमित शहा होते. अमित शहा गृहमंत्री आहेत. आम्ही म्हणतोय ती 6 अतिरेकी ज्यांनी हल्ला केला ते कुठे आहेत? तुम्ही त्यांचा खात्मा का करत नाही? अमित शहा इथेच होते ना देशात, काय त्यांनी दिवे लावले? मग बघा, हे टीका करायला सोपं असतं. ते इथे होते, ते तिथे होते. आम्ही सत्ताधारी नाही आहोत. तुमच्या हातात सत्ता आहे, आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो. ती तुम्ही पूर्ण कराल, मग आम्हाला बोट दाखवा. राहुल गांधी आले काय? त्यांच्याकडून काय झालं? करायचं आहे सरकारनेच, मोदींनी करायचं आहे, अमित शहानी करायचं आहे, डिफेन्स मिनिस्टरनी करायचं आहे, 3 सेनादलाच्या प्रमुखांनी करायचं आहे. आम्ही आज उद्या मागे पुढे झालो त्याच्यामुळे काय फार मोठं क्रांती होत नाही इथे. तुम्ही काय केलं सत्तेवर असताना, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला हजर राहू शकला नाही. तो नरेंद्र मोदी 2 बैठका झाल्या, तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नाही आहात. तुम्ही आम्हाला काय सांगताय? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे त्या खऱ्या अर्थाने पार्ट टाईम राजकारणी आहेत? अजिबात नाही. पूर्ण वेळ राजकारण कोणी करत असेल तर उद्धव ठाकरे करतात आणि राहुल गांधी करतात. फक्त ते ढोल वाजवत फिरत नाहीत या भाजपवाल्यांसारखे. इंडिया आघाडी अजूनही जिवंत आहे? बघा, इंडिया आघाडीमधला प्रत्येक घटक आपापल्या राज्यात काम करतो. आम्ही एकत्र आलेलो आहोत. आमचे स्वतंत्र विचारांचे काही पक्ष आहेत, आम्ही वेगळ्या विचाराचे आहोत ना. आम्ही आमचं, पण उद्या जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही एकत्र येतोच. जिवंत आहे की नाही? नक्की आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण होईल? मला वाटत नाही. हे हवेत पतंग उडवतात. पण हा पतंग खुद्द पवारसाहेबांनीच उडवला आहे. पवारसाहेबांना आम्ही ओळखतो ना. ओळखतो आम्ही. गुगली हा त्यांचा. बघा, आता काय, आता सध्या क्रिकेटमध्ये गुगली चालत नाही. वेगळे वेगळे खूप आलेत, बॉलर, बरं, स्पिनर, वेगळे यॉर्कर. राजकारण बदललं आहे आता खूप. बरं. जेव्हा पक्ष फुटला, आधी शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, तेव्हा शरद पवारांना, आता सल्ला तुम्ही म्हणाल की मी तेवढा मोठा नाही आहे, पण नक्की काय झालं शरद पवारांच्या मनाला तेव्हा? काय वेदना झाल्या होत्या? आणि कोणाला वेदना होणार नाहीत? जो पक्ष मी स्थापन केला, मेहनत केली, तो पक्ष अशा प्रकारे चोरून कोणी घेऊन जात असेल, वेदना तर होणारच ना. त्यांचा पक्ष आहे तो. अजित पवार तेव्हा कुठे होते? आमचा अमित शहावर राग त्यासाठीच आहे. चोरीमध्ये पण नैतिकता असते. तुम्ही पक्ष फोडल्याबद्दल आमचं वेदना नाही आहे, तुम्ही पक्ष चोरल्याबद्दल वेदना आहे. अजित पवार पक्षाचे मालक किंवा एकनाथ शिंदे शिवसेनेचे मालक, मग बाळासाहेब ठाकरे निर्माणच झाले नाहीत का? हां, काय असं योगदान आहे एकनाथ शिंदेचं पक्षासाठी? काय योगदान काय आहे? बोला. स्वतःचा पक्ष काढाय आणि चालवून दाखवा. स्वतःचं चिन्ह घ्या, निवडून आणून दाखवा, तर तुम्ही खरे नेते. पण वारसदार हा फक्त रक्तानेच बघा सोडून दे. हे टाळीची वाक्य आहेत. आपण आता तुम्ही तरी कुठे टाळी घेण्यासाठी कमी अशी वाक्य वापर? तुमची वाक्य टाळीदार, जोरदार असतात एकदम. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिंदेचा पक्ष कसा होऊ शकतो? काय त्याने विचाराचा वारस दाखवला आहे?
काय त्याचा विचार त्याला समोर आणून उभं करा आणि सांगा 4 विचार सांगा शिवसेनेचे. तिथे सांगितले तर मी सांगेन हा विचारांचा वारसदार आहे. काय विचार काय आहे त्यांच्याकडे? अमित शहाची चाटुगिरी करणं हा विचार आहे का? त्यांचा पक्षाचा प्रमुख अमित शहा आहे. अजित पवारच्या पक्षाचा प्रमुख अमित शहा आहे. अजितदादांच्या पक्षाचा हां, अजितदादाच्या. अमित शहा त्यांचा पक्ष, त्यांनीच पक्ष स्थापन केलेत ना. हे अमित शहा महाराष्ट्रात 3 पक्ष चालवतात. भाजपा चालवतात, हा शिंदेचा पक्ष चालवतात आणि अजितदादाचा पक्ष चालवतात. 3 पक्ष त्याच्या मालकीचे आहेत. फारच कर्तव्यगार म्हटले पाहिजेत अमित शहा. मग डेफिनेटली सत्ता आहे ना हातात. उद्या CBI किंवा ED माझ्या हातात आली ना तर अमित शहा शिवसेनेमध्ये येतील 24 तासात. बघा तुम्ही किती वेळ लागतोय. संघाचे निष्ठावान आहेत ते. अरे संघवाले असे फुटत नाही. फुटत नाही काय. असं लावला ना बांबू EDचा, एक तर देश सोडून जातील किंवा पक्ष बदलतील. फडणवीस विरोधी पक्षनेते होते, कुठे काय फुटले तेव्हा कोणी? फडणवीस विरोधी पक्षनेते होते. फार लिबरल लोक आहोत. म्हटलं ना, आम्ही सगळे विचारानं की सुडाचं राजकारण करायचं नाही या भूमिकेत आम्ही कायम काम केलं. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं कुटुंबापर्यंत जायचं नाही कोणाच्या. एक मात्र गोष्ट खरी आहे का की जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा रश्मी ठाकरे किंवा रवींद्र वायकर प्रकरण, अनिल परब, ठाकरेंच्या घरापर्यंत मातोश्रीपर्यंत पोलीस नेण्याचा तेव्हा प्रयत्न झाला होता का? मला माहीत नाही. रश्मी ठाकरे यांच्या बंधूंच्या विरोधात ईडीची मला माहीत नाही सर. तेव्हा बातम्या होत्या, हे होत्या. तुम्ही बातम्या वृत्तपत्रात आल्यामुळे त्या खऱ्या मानायच्या का? सर तुम्ही म्हणा तेव्हा म्हणजे अगदी काही ईडीची नोटीस होती तेव्हा पाटणकरांना नोटीस आली. मला अजिबात माहीत नाही. आपण पुस्तकावर बोलतो. पुस्तकाकडे येऊया. बरं, एक फक्त मला या पुस्तकातलं एक मला हे विचारायचं आहे की लोकांना खरोखरच आत्महत्या करावी रवींद्र वायकर सारख्या यांच्या नेत्यांना वाटावं इतका दबाव असतो का? हे स्वतः त्यांनीच बोललेलं आहेत, पण खरंच असं इतकं असतं? नक्कीच. की एवढं इतक्या वर्षाचं राजकीय करिअर आहे, नगरसेवक तुम्ही त्या वायकरना राज्यमंत्री केलेलं आहे. हे आहे ना. लोक फार दबावाखाली येतात. लोकांना वाटतं संपलं, आता अटक केली म्हणजे संपलं, ईडी मला घेऊन गेली म्हणजे परत येणार नाही मी. पण तुम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर लोक ईडीला घाबरतील का? लोक ईडीच्या मुकाबला करतील? माणूस आहे त्याने मला हात लावला, त्यानंतर ईडीची हवा गेली. बरं, मी ज्या पद्धतीनं त्यांच्यावर मी लढलो त्यांच्याशी आणि बाहेर आलो, त्यानंतर जवळजवळ माझ्याबरोबर सगळे लोक बाहेर आले आणि ईडीच्या राजकीय कारवाया थांबल्या. बरं, की कोणीतरी एक माणूस त्यांना भेटला असता जाऊन की तो त्यांच्या पुढे शरण नाही गेला. अच्छा. तेव्हा तुमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही पत्र लिहिलेलं आहे. ती पत्र उद्धव ठाकरे. माझं कुटुंब माझ्या मागे उभं राहिलं कायम. तुम्ही त्या पत्रामध्ये उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला, म्हणजे मला ते आवडलं की ते माझे मित्र आहेत ते. हो, नाही मला खरंच ते आवडलं. त्या उद्धव ठाकरे आणि माझे संबंध हे राजकीय नेतृत्वाचे नाही आहेत. आम्ही खूप जवळचे वर्षाचे मित्र आहोत. राजकारणात आम्ही नव्हतो, ते नसेल मी नसेल, तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. अच्छा. ही पत्र मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते, तुम्ही लिहिलेली? एक पत्र पोचलं, बाकी सगळे पत्र त्यांनी गायब झाली सगळी ती पत्र. पण ती पत्र आहेत का अजून की काय? नाही, त्यांनी दिली नाही मला. मी जाताना मागितली माझी पत्र द्या म्हणून. ती सीलबंद करून त्यांनी कुठे पाठवली माहीत नाही. पण असा तुमचा तो वैयक्तिक ऐवज होता तो. पण आता ठीक आहे, जेलचे अधिकार आहेत. त्या जेलच्या अधिकाऱ्यांनी तुमच्याशी कसं सहानुभूतीनं वागले, सुडानं वागले? प्रश्न सहानुभूती आहेत, ते नियमाने वागतात. बरं. आणि जास्त आमच्यासारख्या लोकांशी जास्त नियमाने वागतात, कारण त्यांचं लक्ष असतं. त्यांच्याकडनं आम्हाला काय मदत होते का किंवा काय. ईडी तुम्हाला अटक करणाऱ्याची तुम्हाला जाणीव होती आणि कल्पना पण होती? 100%. आमचे पण लोक आसपास फिरत असतात ना. त्या अधिकारी तुमच्याशी काय संवाद करते तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, पण तुम्ही पण त्यांना तसं दमबाजीतच घेत होता असं तुमच्या संवादावरून दिसतंय. आम्ही गुंडच आहोत ना. एवढं उघडपणे सांगताय तुम्ही? मग काय, गुंड म्हणजे काय असा गुंड नसतो का? तुकारामाने जे सांगितले आहे त्या अर्थाचं. पण ईडीचे अधिकारी तुम्हाला म्हणायचे ऊपर से आए, ऊपर से बात कर, हमारे ऊपर कोई नहीं है, ऊपर से बात कर लो. तेव्हा तुम्ही भारी उत्तर दिलं ते. हाँ, ऊपर मेरा कौन है, ऊपर कोई नहीं है मेरे, बाळासाहेब ठाकरे है, अभी क्या करने का बोलो. पण एक तुमचा मुद्दा मात्र पटण्यासारखा आहे की ते ईडीचे काही अधिकारी नंतर भाजपमध्ये गेले, आमदार झाले ना. राजेश्वर सिंग सेन्सिटिव्ह केसेस ज्या आहेत, 2G 3G वगैरे अशा अनेक राफेल, ते भाजपात जाऊन आमदार होतात. हां,
हा काय प्रकार आहे? म्हणजे तुम्ही ज्या कारवाई केल्यात विरोधकांवर त्या भाजपच्या सांगण्यावरून केल्यात. ओके. आर्यन खानचं काही कधी बोलणं झालं तुमचं? तोही तुमच्या वेळेसच तुरुंगात होता. हा पण नाही, तो माझ्या आधी होता. बरं. पण त्याच्या तिकडे बऱ्याचशा खुणा होतात. जाताना त्याने अनेकांना कपडे दिले, अमुक दिले, चपला दिला. लोक सांगायचे आर्यन खानने दिया, या आर्यन खानने दिया. बोलो अरे वा, मजा आहे. आर्यन खानवरची पण कारवाईबद्दल तुमचं काय मत होतं? चुकीची होती, खोटी कारवाई होती, बोगस कारवाई होती. अच्छा. कशामुळे? कोर्टानेच सांगितलं आहे ना. कोर्टाने प्रसिद्धीसाठी आणि कोणाला तरी खुश करण्यासाठी झालेल्या कारवाया होत्या. आमच्या बाबतीत तेच झालं. कोणाला तरी खुश करायचं आहे, कोणाला तरी दाखवायचं आहे, कोणाला तरी आवाज दाबायचा आहे. अच्छा. पण हे जेव्हा अशा कारवाई होतात तेव्हा एक तुम्ही भारी किस्सा लिहिला आहे की जेव्हा तुमचं सरकार म्हणजे आमदार जात होते तेव्हा तुम्ही सुहास कांदेंना फोन करताय, अरे सुहास कुठे आहेस तू, काय कुठे आहेस तू? किस्सा भारी आहे. सुहास आलो येतो म्हणतो, सुहास कांदे येतो म्हणतायत. काय झालं पुढे ते जरा तुमच्या शब्दात ऐकायला आहे ना. तो मी सीबीआयच्या कार्यालयात आहे म्हटला. माझी सीबीआय चौकशी सुरू आहे. ते नोटीस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याने मला नोटीस पाठवली. साहेब मला सीबीआयचं नोटीस आली आहे. मी इथेच बसलो BKC सीबीआयच्या कार्यालयात बसलो. मला सकाळपासून बसून ठेवलं आहे म्हटलं. तर मी उद्योजक म्हटलं तर सुहास कांदे सीबीआयच्या कार्यालयात बघ, या आता खोट्या कारवाया सुरू केल्या त्या लोकांनी. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी पहाटे पेपर आला तर बघ तो सुहास कांदे सुरतला बसलाय त्या एका भाजपच्या माणसाबरोबर, मोहित कंबोज. हां. पण याच्यामध्ये असं एक म्हणतात की उद्धव ठाकरेंनी जर मुख्यमंत्रीपद सोडलं नसतं तर चित्र वेगळं असतं. तुमचं याच्यावरची त्यांना वाटलं सोडावं, आम्हाला वाटत होतं आपण फाईट करा, सभागृहात फाईट का नाही केली असं फाईट करू. ठीक आहे, त्यांचा स्वभाव फार सेन्सिटिव्ह आहे. ते अस्वस्थ झाले या घटनांमुळे. अच्छा. तुम्ही कृष्णकुंज किंवा राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला किंवा नाश्ता करायला केव्हा जाणार आहात? बघा, जसे माझे उद्धव ठाकरे मित्र आहेत तसे प्रदीर्घ काळ राज ठाकरे हे सुद्धा माझे मित्र आहेत. माझ्या आयुष्यातला बराच काळ राज ठाकरे यांच्या वडिलांबरोबरच गेलेला आहे किंवा स्वतः राज ठाकरेंबरोबर गेलेला आहे. ते माझे मित्रच आहेत. हा राजकीय निर्णय आहे. चहा प्यायला मित्र म्हणून आम्ही कधी एकमेकांकडे जाऊ शकतो ना. माझ्या मुलीच्या लग्नाला ते आले होते, थांबले. आता दोन भावांचा प्रश्न आहे आणि हा राजकीय, हा कौटुंबिक प्रश्न नाही आहे. आम्ही असं म्हणतोय की तुम्हाला आमच्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली, आम्ही स्वागत केलं आहे आणि अजूनही स्वागत करतो. पण ज्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसले, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली, हा महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर संबंध ठेवू नका, मग ते आम्हाला अडचणीचं होईल, एवढीच आमची भूमिका आहे. पण त्यानंतर उदय सामंत पुन्हा त्यांच्याकडे जाऊन खिचडी खाऊन आले. बघा, खिचडी खायला ते उदय सामंत आधी काँग्रेसची खिचडी खात होते, मग ते राष्ट्रवादीची खिचडी खायला लागले, मग ते मातोश्रीची खिचडी खायला लागले, आता ते शिंदेंची खिचडी खात होते, आता ते राज ठाकरेंची खिचडी खातात. खाऊ द्या ना खिचडी. खिचडी खाऊन का राजकारण होतं का? हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं मन फार वेगळं आहे, आम्हाला माहिती आहे. तुम्ही तुमच्याकडनं का सुरुवात झाली नाही? तुम्ही अमित ठाकरेंना का बिनविरोध दिलं नाही मग? किंवा तिथं थोडंसं का नाही राजकारण तुम्ही तुमच्या बाजूने खेळला? असं तेव्हा ते भारतीय जनता पक्षावर काम करत होते ना. आजही ते भारतीय जनता पक्षाबरोबरच आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी जो त्यांचा अनैतिक संबंध आहे तो तोडला पाहिजे ना. अनैतिक कसला? उघडच जात आहेत की ते, म्हणजे नाही उघड, पण ते स्वतंत्र बाण्याचे आहेत आणि छुप्या पद्धतीनं भाजपसोबत आहेत आहे. पण त्यांनी ते सगळं थांबवायला पाहिजे. भाजप हा महाराष्ट्राचा शत्रू आहे. पण हे एक फक्त विचारतो, ही युती व्हावी की विलिनीकरण व्हावं? तुमचं काय मत आहे? नाही, विलिनीकरण हा विषय येत नाही. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. पक्ष स्थापन करून चालवणं हे सोपं नसतं, एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांची इच्छा आहे की आपण एकत्र लढावं. आमची इच्छा ठीक आहे, तुमची इच्छेला आम्ही प्रतिसाद दिलेला आहे. बरं, पण पुढे घोडं आडले कुठे? आता भविष्यात कळेल. मुंबई महापालिकेच्या आधी असं आहे की ते ज्या हक्कानं ते वर्षावर जाऊन फडणवीसांशी बोलतात त्याच हक्कानं त्याने मातोश्रीवर यायला पाहिजे. त्यांना मातोश्री नवीन नाही. मातोश्री त्यांचं स्वागत नेहमीप्रमाणे. उद्धव ठाकरे भाऊ आहेत त्यांचे मोठे, का करणार? उद्धव ठाकरे मनानं खूप मोठा माणूस आहे. तुम्ही त्यांच्यावर ते अकारण टीका करता काही बाबतीत, पण ते विशाल हृदयाचे गृहस्थ आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत. अच्छा. एक फक्त
की जे आमदार सोडून गेले त्यांनी सांगताना एक कारण सांगितलं की उद्धव ठाकरे आम्हाला भेटतच नव्हते, तर ती परिस्थिती आता बदलली आहे का? उद्धव ठाकरे भेटत नव्हते मग आमदार कसे झाले? इतके वर्ष आमदार कसे झाले? हां, आणि तुम्हाला आमदार केला आहे, नेतृत्व दिलं आहे, तुमचे प्रश्न सोडवायला तुम्हाला समर्थ केलेलं आहे ना, मग भेटण्याचा प्रश्न येतो कुठे? तुम्ही स्वतः लोकांचे प्रश्न सोडवा, लोकांना भेटा, ही आमची भूमिका आहे. आता मी नेता आहे पक्षाचा, मी रोज जाऊन उद्धव ठाकरे साहेबांना भेटू का? आणि मला भेटले नाहीत. पक्षाचा एवढा मोठा विस्तीर्ण पक्ष आहे, कामं असतात. तुम्ही आमदार खासदार नेते आहात ना, तुम्हीच नेते आहात. एवढं विशाल असली लोकशाही आमच्या पक्षामध्ये. ओके. एक तुमच्याबद्दलचा प्रसंग मात्र मला पुन्हा या निमित्तानं सांगावासा वाटतो. तुम्ही तुरुंगामध्ये होता आणि त्यावेळी दसरा मेळावाच मला वाटतं होता आणि तुमची खुर्ची मात्र त्या मेळाव्यासाठी तुमचं नाव लिहून त्यांनी खाली ठेवलेली होती. हो, ते उद्धव ठाकरेंचा तुमच्यावरती डेफिनेटली आमचं प्रेम आहे. तेव्हा त्यांचं माझ्यावरती फार प्रेम आहे, माझ्या त्यांच्यावर प्रेम आहे. प्रेमाचंच प्रतीक होतं ना ते, की संजय आहे इथे अजून, व्यासपीठावर आहे, बसलेला आहे, म्हटलं त्याची खुर्ची कायम राहील. टची किस्सा होता एकदम तो, म्हणजे टची किस्सा आहे त्यातला. किंवा ते जे मी ते तुरुंगात पाहिलं, मलाही डोळ्यात पाणी आलं. अच्छा, मी तुरुंगातून ते पाहत होतो, काय अरे संजय राऊतांची खुर्ची ठेवली आहे वगैरे वगैरे वगैरे. कोणते चॅनल पाहायचं? सगळे चॅनल लागतात, सगळे. हां, रिमोट होता? म्हणजे रिमोट आमच्याकडे नसतो, रिमोट बाहेर तर पोलिसाकडे असतो. तुम्ही पोलिसाला सांगायचं अरे चॅनल बदल, जरा ते फिरव रे, जरा ते वगैरे. आमच्या हातात काय नसतं ते. ओके. पण या पुस्तकामुळे तुम्हाला वाटतं लोकांना प्रतिकार करण्याची शक्ती मिळेल? मिळालाच पाहिजे ना, प्रेरणा मिळालीच पाहिजे, लढायला पाहिजे. लढल्याशिवाय तुम्ही यशस्वी होत नाही. ओके. मला वाटतं या मुलाखतीतनं रावसाहेबांना हे सांगायचं असेल की लढा, परिस्थिती कशी असू द्या, किती संकट येऊ द्या. आणि एक फक्त असं मला वाटतं, ही परिस्थिती बदलेल का याच्यावरचा तुमचा 100% बदल. मी नेहमी सांगतो, मोदी आणि शहा काय अमृत पिऊन आलेले नाही आहेत ना. पण त्यावेळेस तुम्ही असंच राजकारण करणार नाही. कायद्याच्या चौकटीमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा होईल. आम्ही हुकुमशहा नाही आहोत. पण ज्यांनी अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं लोकांना त्रास दिला, ज्याने कायद्याचा गैरवापर केला, ते अधिकारी असतील, राजकारणी असतील, नेते असतील. आता काल त्या कर्नल सोफिया कुरेशीवर ज्यांनी वक्तव्य केलं त्याला शिक्षा होता कामा नाही का? काय वक्तव्य केलं त्यांनी? की पाकिस्तानची मुलगी का बहीण का काय आतंकवादी, ही भाषा झाली का? जी मुलगी या देशाच्या सैन्याचं नेतृत्व करते आहे, भारतीय, तिचा धर्म काढता तुम्ही. हे कोण लोक आहेत? अशा लोकांना समाजकारणात आणि राजकारणात राहायचा अधिकार नाही. भारतीय जनता पक्षानं त्याला पक्षातून काढलं पाहिजे. मंत्रिपद सोडून द्या, त्याची पक्षात नाकलपट्टी केली पाहिजे. अशा लोकांना भारतीय जनता पक्ष पाठीशी घालते. हे त्यांचं विकृत चरित्र आहे. इथे तरी कारवाई करा तुम्ही. बरोबर. एक तुमचा सोम्यांच्या विरोधात तुमची लढाई त्या काळात जोरदार चालू होती. पण तुमच्यावर नेमकं एक बालंट आलं की तुम्ही जी केस दाखल केलेली होती, की तुमच्या विरोधात जी केस होती त्याचा निकाल सोम्यांच्या बाजूने गेला. आणि बघा, न्यायालय कोणाची आहेत? केस काय आहे? भ्रष्टाचाराची केस आहे. भ्रष्टाचार प्रूव्ह झालेला आहे, बरोबर आहे. त्या संदर्भात आमच्याकडे बातमी छापली सामनामध्ये. प्रूव्ह झालेला भ्रष्टाचार आहे, एवढा महान काही नाही आहे, ते प्रूव्ह झालेलं आहे. तरीही न्यायालयाने माझ्या विरुद्ध निकाल दिला. न्यायालय माझ्याकडे बघत नव्हतं समोर मी उभा असताना, कारण त्यांना माहिती आहे मी चुकीचं करतोय. हे होतच राहणार जोपर्यंत हे लोक सत्तेवर आहेत, व्यापारी, तोपर्यंत न्यायालय खाली मान घालून काम करणार, निवडणूक आयोग जमिनीकडे बघून काम करणार, समोर बघणारच नाहीत. हिंमत नाही नजरेला नजर मिळवण्याची सत्याच्या. ओके. पण असं रावसाहेब वाटत नाही की तुमच्या सोयीचं असेल तर तुम्ही एकदम कौतुक करणार? आम्ही कधी असं विरोधात गेलो की लगेच सिस्टीम चुकीची, हे चुकीचं, सगळं चुकीचं, न्यायालय. एक उदाहरण दाखवा की आम्ही असं केलेलं आहे. एक उदाहरण दाखवा ना. तुम्ही जे म्हणताय हा तुमचा नेहमीच्या फरडीतला प्रश्न आहे. दाखवा संजय राऊतांनी असं कधी केलं आहे. आता हा जो निकाल दिला तुमच्या विरोधात, समजा की जी आबरू नुकसान केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षा झालेली आहे 15 दिवसांची. कसली आबरू आहे?
कोणाला अब्रू आहे? आपण आता ते तो आता हे पुन्हा मागाच्यासारखं टाळी मिळवणार वाक्य झालं, पण कायद्याच्या भाषेमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये ती कायद्याच्या भाषेत ठरलं ठीक आहे. कायदा ते कायद्याचे मालक आहेत. न्यायालयात कोणी बसायचं हे ते ठरवतात. कोणत्या विचाराचा माणूस त्या खुर्चीवर बसवायचा आणि कुठून बसवायचा ही त्यांची एक सिस्टीम ठरलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. ओके, त्यामुळे त्याच्या विरोधात तुम्ही डेफिनेटली जाऊ द्या, आता जाऊ असे प्रसंग येतात, लढत राहायचं. तर हे होते दिलखुलास रावसाहेब धन्यवाद लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. आणि हे पुस्तक वाचणे आहे एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो, कारण मी स्वतः रात्री वाचून काढलेलं आहे. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.